Now, today we have studied the inscribed angle. That means अंतर्लिखित कोन. त्याला मराठीमध्ये अंतर्लिखित कोन असं म्हणायचं आहे. तर फिगर आपण ड्रॉ केलेली आहे. या सर्कलमध्ये या सर्कल सेंटर सी आहे. अ सर्कल विथ सेंटर सी. ड्रॉ अ अँगल PDQ such that the vertex of this angle is lies on the circle. बरोबर. डी हा जो पॉइंट आहे तो तुमचा सर्कलवर आहे, म्हणून PDQ हा जो अँगल आपण काढलाय त्याचा व्हर्टेक्स डी हा तुमचा सर्कलवरचा एक पॉइंट घेऊन काढलेला आहे. तो तुमच्या या अँगलच्या ज्या लाईन साइड्स आहेत त्या तुमच्या सर्कलला ए आणि बी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात. तर या ठिकाणी हा जो अँगल तयार होतो अँगल ADB और PDQ. दिस अँगल इज कॉल्ड इन्स्क्राइब अँगल, अंतर्लिखित कोन. कोणत्या अँगलला आपण इन्स्क्राइब अँगल म्हणायचं आहे? तर ज्या वेळेस अँगलचा व्हर्टेक्स तुमचा कुठल्याही अँगलचा व्हर्टेक्स हा जर सर्कलवरती असेल, सर्कलचा एक पॉइंट त्याचा व्हर्टेक्स असेल, त्यावेळेस तो तयार होऊन जो अँगल असेल त्या अँगलला इन्स्क्राइब अँगल असं म्हणायचं आहे. इन फिगर सी इज द सेंटर ऑफ अ सर्कल. द व्हर्टेक्स डी हा व्हर्टेक्स डी पहा ऑफ अँगल PDQ लाईज ऑन द सर्कल. तो तुमच्या सर्कलवर असणार आहे. तो कुठं असणार पाहिजे? सर्कल असला पाहिजे. दी आर्म्स ऑफ अँगल PDQ, ज्या आर्म म्हणजे तुमच्या साइड ज्या आहेत, बाजू ज्या आहेत, त्या तुमच्या इंटरसेक्ट्स द सर्कल ॲट पॉइंट A and B मध्ये त्या सर्कलला इंटरसेक्ट होतात. सच अन अँगल हा जो अँगल आहे तुमचा PDQ म्हणा किंवा ADB म्हणा, कुठलाही म्हणा, काय फरक पडत नाही, फक्त डी हे अक्षर मध्ये आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. तर सच अन अँगल इज कॉल्ड अन अँगल इन्स्क्राइब इन द सर्कल और इन द आर्क. तर हा या सर्कल मध्ये किंवा ही जी आर्क आहे या आर्क मध्ये इन्स्क्राइब झालेला अँगल आहे. कोणती? जी बाहेरच्या साईडला आहे ती. ही जी आर्क आहे या आर्क मध्ये हा तुमचा अँगल इन्स्क्राइब झालेला आहे. या आर्क मध्ये, या सर्कल मध्ये हा अँगल जो आहे, कारण या आर्कचा हा डी एक पॉइंट आहे, या आर्कचा हा डी एक पॉइंट आहे, आणि म्हणून या आर्क मध्ये, आर्क ADB या आर्क मध्ये हा जो अँगल आहे ADB किंवा PDQ हा तुमचा इन्स्क्राइब झालेला आहे. मेन फिगर अँगल ADB इज इन्स्क्राइब इन द आर्क ADB. इन द आर्क ADB. तर ADB मध्ये हा जो अँगल आहे हा अँगल तुमचा इन्स्क्राइब झालेला आहे. म्हणून लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपला इन्स्क्राइब अँगल ओळखायचा असेल त्यावेळेस त्याचा व्हर्टेक्स कुठं असला पाहिजे? सर्कलवर असला पाहिजे. तो सर्कलच्या बाहेर असेल इकडं इन्स्क्राइब नाही शकत, आतमध्ये असेल इन्स्क्राइब होऊ शकत नाही. असा समजा आपण अँगल काढला असेल, हा इन्स्क्राइब अँगल होऊ शकत नाही. किंवा असा अँगल आपण काढला असेल तो इन्स्क्राइब अँगल होऊ शकत नाही. बरोबर. याचा व्हर्टेक्स सर्कलच्या बाहेर आहे, याचा व्हर्टेक्स तुमचा सर्कलच्या आत आहे. म्हणून आपला इन्स्क्राइब अँगल होण्यासाठी त्या अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलवर असला पाहिजे, सर्कलचा एक पॉइंट तो असला पाहिजे. द नेक्स्ट पॉइंट इज इंटरसेप्टेड आर्क, अंतरखंडित कंस. ड्रॉ सम फिगर ऑन द ब्लॅकबोर्ड. सर्कल अँड द अँगल ABC. इच फिगर, प्रत्येक फिगरमध्ये, प्रत्येक आकृतीमध्ये एक वर्तुळ आणि तुमचा अँगल जो आहे, कोन जो आहे तो ABC काढलेला आहे. तो वेगवेगळ्या प्रकारे काढलेला आहे. पहिल्या फिगर पहा, ABC अँगलचा व्हर्टेक्स हा तुमचा सर्कलवर आहे. इथे तुमचा सर्कलवर आहे, पण ह्या दोन्ही तुमच्या सिकॅन्ट होत्या. इथं मात्र एक साइड तुमची सिकॅन्ट आहे, एक साइड तुमची टँजंट आहे. इथं तुमचा या अँगलचा व्हर्टेक्स जो आहे तो सर्कलच्या आतमध्ये आहे. बरोबर. सर्कलच्या आत तो व्हर्टेक्स आहे. इथं तो व्हर्टेक्स तुमचा सर्कलच्या बाहेर आहे. इथे पुन्हा सर्कलच्या बाहेर आहे, पण एक टँजंट आहे आणि एक सिकॅन्ट आहे. इथं तुमच्या दोन्हीही टँजंट आहेत. व्हर्टेक्स तुमचा सर्कलच्या बाहेर आहे आणि दोन्ही तुमच्या ज्या साईड आहेत त्या तुमच्या टँजंट आहेत. जो डॅश डॅश मी इथे केलाय, जो रंगवलेला भाग आहे तो आहे तुमचा इंटरसेप्टेड आर्क, म्हणजे अंतरखंडित कंस. तर अँगल ABC मुळे या सर्कलची कोणती आर्क इंटरसेप्टेड होते, कोणती आर्क तुमची अंतरखंडित होते, ते या ठिकाणी आपण या डॅश डॅश लाईन किंवा रंगवलेला भाग जो आहे तो आहे. म्हणून इथं हा जो भाग आहे AC आर्क ही तुमची इंटरसेप्टेड आर्क आहे. ही इथं आतमध्ये असलेली प्रत्येक अँगलच्या आत, जो अँगल तुम्ही दिला त्या अँगलच्या आतमध्ये जी आर्क येणार आहे, या अँगलच्या आतल्या भागात इंटेरियर पार्ट मध्ये जी आर्क येईल ती तुमची असेल इंटरसेप्टेड आर्क, आणि बाहेरच्या बाजूला जी आर्क असेल तिला इंटरसेप्टेड आर्क नाही म्हणायचं. ती इन्स्क्राइब अँगलला करणारी आर्क आहे. हा इन्स्क्राइब अँगल तुमचा आहे त्याला ही आर्क इन्स्क्राइब करते.
म्हणून ती आर्क बाहेरची जी आहे ती इंटरसेप्टेड होऊ शकत नाही. आतमधली जी आर्क आहे ती तुमची इंटरसेप्टेड आर्क असणार आहे. इथं तुमचं एवढा भाग हा इंटरसेप्ट झालेला आहे, इथं हा सगळा भाग, फक्त एवढा भाग तुमचा आर्क बीसी जे आहे ती याच्यामध्ये येत नाही, बाकी सगळे आर्क याच्यामध्ये आलेले आहे. नंतर तुमची इथं ही एवढीच आर्क तुमची ही इंटरसेप्टेड आहे. इथं दोन आर्क इंटरसेप्ट झाले तुमच्या बाहेर पॉईंट असल्यावर, ही एक आर्क आणि ही एक आर्क आहे पहा, बरोबर आहे. इथं या चौथ्या फिगरमध्ये दोन आर्क तुमच्या इंटरसेप्ट झालेले आहेत. इथे परत तुमची हा इकडचा भाग सोडला तर एवढा जो भाग आहे तो तुमचा, हा जो आर्कचा भाग आहे दाखवला तो तुमचा इंटरसेप्ट आर्क आहे. आणि शेवटच्या फिगरमध्ये संपूर्ण सर्कल, होल सर्कल इज इंटरसेप्टेड. म्हणून पूर्ण आंतरखंडित कंस जो आहे, संपूर्ण सर्कल जे आहे ते तुमचं आंतरखंडित झालेलं आहे किंवा इंटरसेप्टेड झालेलं आहे. तर इन इच फिगर द आर्क ऑफ अ सर्कल दॅट लाईज इन द इंटेरियर ऑफ द अँगल एबीसी इज अन आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल एबीसी. इंटेरियर म्हणजे आतमध्ये, बरोबर. सगळ्या ठिकाणी तुम्ही पाहिलं, मी ऑब्झर्वेशन केलं प्रत्येक फिगरचं, तर त्या अँगलच्या आतमध्येच ती आर्क आहे, बाहेर नाही. द पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन of the circle and the angle are end points of that intercepted arc. बरोबर आहे. तुमचे the points of intersection of the circle and the angle are end points of that intercepted arc. म्हणजे तुमचं सर्कल आणि अँगल यांचे जे इंटरसेक्शन पॉइंट आहेत ए आणि सी, हे तुमची या आर्कचे एंड पॉइंट असणार आहेत, अंत्यबिंदू असणार आहेत. हेच या ठिकाणी सांगितलंय. each side of the angle has to contain and end point of the arc. Each side म्हणजे प्रत्येक साइड जी आहे ती of the angle has contained and end point of the arc. म्हणजे प्रत्येक साइड जी आहे ती तुमची या आर्कचे एंड पॉइंट जो आहे तो समाविष्ट करेल. तर इन फिगर 1, 2 and 3 ओनली वन आर्क इज इंटरसेप्टेड. इथं 1 आहे, इथे 1 आहे, इथे 1च आहे. 1, 2, 3 मध्ये एकच आर्क तुमची इंटरसेप्ट झालेली आहे. And in 4, 5 and 6, 4, 5 and 6, तर यामध्ये 2 आर्क्स आर इंटरसेप्टेड बाय द अँगल. तर इथं तर तुमची बघा, ही इथं सांगितलं 2 दिसतात इथं, पण इथं मात्र तुमची इथून सुरुवात होते पण इथं संपते, पण इथून सुरुवात होते, पण इथे 2 तयार होतात. थोडक्यात तुमची ही संपूर्ण मोठी आर्क जी आहे ती इथे इंटरसेप्ट झालेली आहे. पण इथं दिसतात तशी आपली एकच वाटते, पण हा पहिला भाग जो आहे तो इथे एवढा इंटरसेप्ट झालाय. सी पासून पुढचा ए पर्यंतचा हा दुसरा आर्क आहे, म्हणून इथे 2 आर्क तुमचे इंटरसेप्ट झालेले आहेत. इथे तुमचा सीच्या इकडचा भाग आणि सी पासून इकडे एचकडचा भाग, लेफ्ट साइडचा डावीकडचा, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं जर आपण गेलो तर त्याप्रमाणे तुम्हाला इथं सुद्धा 2 आर्क मिळणार आहेत. संपूर्ण सर्कल जे मिळतंय ते 2 आर्कमुळे या ठिकाणी मिळालेलं आहे. ऑल्सो नोट दॅट ओनली वन साइड ऑफ द अँगल टचेस द सर्कल in second and fifth, but in 6 both the sides of the angle touch the circle. म्हणजे तुमच्या सेकंड फिगर मध्ये एक साइड तुमची टच होते, नंतर तुमच्या फिगर नंबर तुमची 5वी जी आहे त्यामध्ये एक साइड टच आणि एक तुमची म्हणजे ही टँजंट, ही पण टँजंट, आणि शेवटच्या याच्यामध्ये सुद्धा तुमची जी आहे दोन्ही साइड जी आहे त्या तुमच्या सर्कलला टच होतात, म्हणून त्या दोन्ही तुमच्या टँजंट आहेत. आता पुढची जी फिगर दिलेली आहे त्यामध्ये कोणती तुमची इंटरसेप्ट आर्क येईल याचा आपला विचार करायचा. थोडक्यात पहा, हे कमीत कमी एंड पॉइंट त्याच्यामध्ये समाविष्ट असले पाहिजे हे लक्षात घ्या. तर पुढच्या फिगर मध्ये ही जी फिगर दिलेली आहे आपल्याला, अँगल तोच आहे, फक्त याप्रमाणे ते दिलेले पहा, अँगल एबीसी. तर यावरती इन दिस फिगर द आर्क इज नॉट इंटरसेप्टेड, कारण तुमची ही जरी आतमध्ये असली, या अँगलच्या आतमध्ये ही आर्क असली, पण ही बीसी साइड जी आहे तिला टच करत नाही, कारण पूर्णपणे गॅप आहे इथं, बरोबर आहे, टच झाली पाहिजे. म्हणजे तुमचे हे जे एंड पॉइंट आहेत ते तुमचे या साइड वरती असले, प्रत्येक साइडने एक एक एंड पॉइंट जो आहे तो समाविष्ट केलाच पाहिजे. द आर्क इज नॉट इंटरसेप्टेड आर्क ॲज आर्म बीसी डज नॉट कंटेन एनी एंड पॉइंट ऑफ द आर्क. ही जी आर्क बीसी आहे, साइड बीसी जी आर्म साइड बीसी जी आहे त्या बीसी वरती या आर्कचा एकही एंड पॉइंट येत नाही. बाकी सगळ्या फिगर पाहिजे तुम्ही कुठल्या कुठे एक एंड पॉइंट येतच होता, पण इथं मात्र या साइड वरती कुठलाही एंड पॉइंट येत नाही, आणि म्हणून तुमचं या ठिकाणी इंटरसेप्टेड आर्क आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून या फिगर मध्ये इंटरसेप्टेड आर्क नाही असं म्हटलं तरी चालेल. नाउ स्टडी
इन्स्क्राइब अँगल थेरम. आता आपण अंतर्लिखित कोनाचं प्रमेय जे आहे ते पाहणार आहोत. तर स्टेटमेंट ऑफ दिस थेरम इज द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब अँगल. द मेजर ऑफ अन इन्स्क्राइब अँगल म्हणजे अंतर्लिखित कोनाचं माप is half of the measure of the arc intercepted by it. Is half of the measure of the arc intercepted by it. तर अंतर्लिखित कोनाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या निम्म असतं. हाफ म्हणजेच निम्म असतं असं आपल्याला सिद्ध करायचं आहे किंवा हे स्टेटमेंट तुमचं आहे इन्स्क्राइब अँगल थेरम म्हणजे अंतर्लिखित कोनाचं प्रमेय. मग फिगर आपण ड्रॉ केलेली आहे, सर्कल काढलंय, सेंटर ओ घेतलेला आहे, अँगल तुमचा BAC हा आपण एक इन्स्क्राइब अँगल घेतलेला आहे आणि आर्क BDC जी आहे ती इंटरसेप्टेड आर्क जी आहे BDC ही आर्क इथे इंटरसेप्टेड घेतली आहे. मग या फिगरच्या आधारेच आपल्याला गिव्हन जे आहे पक्ष जे आहे ते लिहायचं आहे. मग इन दिस फिगर इन अ सर्कल विथ सेंटर O, या सर्कलचं सेंटर O आहे. तर अँगल BAC दिस अँगल BAC इज इन्स्क्राइब इन आर्क BAC. बाहेरची आर्क जी आहे तिच्यामध्ये हा अँगल तुमचा इन्स्क्राइब झालेला आहे. इज इन्स्क्राइब इन आर्क BAC आर्क मध्ये तो इन्स्क्राइब झालेला आहे. अँड आर्क BDC ही टोटल आर्क दाखवली आहे ती BDC इज इंटरसेप्टेड बाय द अँगल. या अँगलमुळे BAC अँगलमुळे BDC आर्क जी आहे ती इंटरसेप्ट झालेली आहे. तर मेजर ऑफ दिस अँगल BAC इक्वल टू 1/2 ही आर्क म्हणजे इंटरसेप्टेड 1/2 मेजर ऑफ आर्क BDC. तर BDCच्या हाफ हे याचं मेजर आहे, या अँगलचं मेजर आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. त्यासाठी ह्या डॉट लाईनने जे केलेलं आहे ती कन्स्ट्रक्शन आहे. म्हणून काय केलं, ड्रॉ रे AO म्हणजे तुमचा हा व्हर्टेक्स आणि सेंटर यातून जाणारा हा रे जो आहे तो काढलेला आहे. इट इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉइंट E. ड्रॉ रे AO इट इंटरसेक्ट्स द सर्कल ॲट पॉइंट E मध्ये तो या सर्कलला हा रे AO जो आपण काढला तो या सर्कलला E पॉइंट मध्ये इंटरसेक्ट झालेला आहे. ड्रॉ रेडियस OC. O आणि C जे आहे ते एकमेकांना जॉईन करायचे आहेत म्हणजे रेडियस जी आहे ती तुमची काढायची आहे. ड्रॉ रेडियस OC. C पॉइंट सर्कलचा आहे, O हा सेंटर आहे म्हणून OC ही तुमची रेडियस. नंतर OA ही सुद्धा तुमची रेडियस असणार कारण हे सर्कलचा पॉइंट आहे आणि O हा तुमचा सेंटर आहे म्हणून OA आणि OC या तुमच्या रेडियस आहे ते लक्षात घ्या. मग याचा प्रूफ आता इन ट्रायंगल AOC हा जो ट्रायंगल आपल्याला भेटलेला आहे तर OA आणि OC इन दिस ट्रायंगल साइड OA अँड साइड OC या ट्रायंगलच्या साइड OA आणि साइड OC या तुमच्या कॉन्ग्रुएंट आहेत बिकॉज रेडियाय ऑफ द सेम सर्कल म्हणजे एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत. रेडियाय ऑफ द सेम सर्कल म्हणजे एकाच वर्तुळाच्या त्या त्रिज्या आहेत. मग हा तुमचा आयसोसेलेस ट्रायंगल झाला, दोन साइड इक्वल आहेत म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण झालाय. मग समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण एकरूप असतात की एकरूप बाजू समोरचे कोण एकरूप असतात. बरोबर, अपोजिट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट साइड आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट म्हणून तुमचं या OCच्या अपोजिट अँगल तुमचा हा A अँगल आहे OAC आणि OAच्या अपोजिट अँगल तुमचा C आहे म्हणजे OCA किंवा ACO. तर OAC हा अँगल A आणि OCA म्हणजे हा C अँगल हे तुमचे इक्वल आहेत, इक्वल मेजर आहेत. थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय जे आहे ते वापरलं. मेजर ऑफ ईच अँगल इक्वल आहेत म्हणून ईच अँगल इक्वल टू X. लेट OAC इक्वल टू OCA इक्वल टू X आपण हे मानलेलं आहे, गृहीत धरलेलं आहे. मग अँगल आता EOC आपला काढायचा. EOC बरोबर, EOC हा अँगल आपला काढायचा आहे. EOC अँगल इज अ एक्सटेरियर अँगल ऑफ दिस ट्रायंगल. अँगल EOC इज द एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल AOC. या AOC त्रिकोणाचा हा बाह्य कोन आहे आणि बाह्य कोनाचं प्रमेय जे आहे दुरुस्त आंतरकोनाचं प्रमेय जे आहे आपलं त्याच्या आधारे या बाह्य कोनाचं माप जे असतं ते दुरुस्त आंतरकोनांच्या प्रमेयात रिमोट इंटेरियर अँगल. द सम ऑफ दिस एक्सटेरियर अँगल इज रिमोट इंटेरियर अँगल. म्हणून तुमचं हे इंटेरियर अँगल जे आहेत याच्या ऍडिशन इतकं याचं मेजर असणार आहे. म्हणून अँगल OAC प्लस अँगल OAC आणि OCA यांची सम मग x प्लस x इक्वल टू 2x म्हणून अँगल EOC याचं मेजर जे आहे ते 2x आलेलं आहे. हा EOC हा तुमचा सेंट्रल अँगल आहे आणि सेंट्रल अँगलचं मेजर आणि तुमचं जी इंटरसेप्टेड आर्क असेल करस्पॉन्डिंग जी आर्क असते इंटरसेप्टेड आर्क ही तुमची कशी असते, इंटरसेप्टेड आर्क
आणि सेंट्रल अँगलचं मेजर ही तुमचं इक्वल असतं, किंवा मायनर आर्कचं मेजर आणि सेंट्रल अँगलचं मेजर हे इक्वल असतं. म्हणून हे 2x आहे, म्हणून हे तुमचं किती येणार आहे, 2x येणार आहे. म्हणून तुमचं मेजर ऑफ आर्क EC इक्वल टू 2x डिग्री. म्हणजे तुम्हाला हे सेकंड स्टेटमेंट जे आहे ते मिळणार. त्याच्या पुढे रिझन दिलेलं आहे, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ अन आर्क. तुमचे लघु कंसाच्या मापाची व्याख्या ती आहे. फ्रॉम 1 and 2 हे तुमचं 1 नंबर आणि हे तुमचं 2 नंबर. बरोबर आहे. इथे x मेजर आहे, इथं 2x आलंय. म्हणून तुमचा अँगल OAC आपला जो आहे तो अँगल EAC म्हणजेच EAC. बरोबर आहे. OAC म्हणा किंवा EAC म्हणा, सेम आहे ते. तर याचं मेजर जे EACचं मेजर जे आहे ते तुमचं या आर्कच्या म्हणजे EC आर्कच्या निम्म. कारण हे 2x आहे आणि हे x आहे. हे तुमचं 100 असेल तर हे तुमचं परवा 50 येणार आहे. पहा, हे 100 हे त्याच्या निम्म, कारण याच्या डबल हे आलेलं आहे म्हणजे हे याच्या निम्म आहे. म्हणून तुमचं ECच्या हाफ या अँगलचे मेजर आहे EACचं मेजर. सिमिलरली जसं आपण इकडे प्रूव्ह केलं तसं या साईडला पण प्रूव्ह करता येणार आहे. बरोबर. हे y घेऊन तुम्ही प्रूव्ह करू शकता. सिमिलरली म्हणायचं. आणि याचंही मेजर जे आहे कुठला अँगल तुमचा BAE, याचंही मेजर जे आहे ते तुम्हाला या BE आर्कच्या हाफ आहे असं प्रूव्ह करता येईल. आणि मग BE आर्क आणि EC आर्क यांची ऍडिशन आपण केली म्हणजे टोटल हे आर्क मिळेल. आणि या दोन अँगलची आपण ऍडिशन केली म्हणजे टोटल अँगल तुम्हाला BAC मिळेल. म्हणजे BAC अँगलचं मेजर जे आहे ते या BDC आर्कच्या हाफ आहे असं आपल्या याच्यावरनं प्रूव्ह करता येतं. सिमिलरली ड्रॉइंग OB, हा OB आपण काढला, इकडची रेडियस काढल्यावरती आपल्याला ट्रायंगल AOB मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपण प्रूव्ह करू शकतो. वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल EAB या अँगलचे मेजर हे 1/2 मेजर ऑफ आर्क BE याच्या हाफ ते असणार आहे. हे आपलं प्रूव्ह होईल. स्टेटमेंट नंबर 4 राहील. मग अँगल EAC स्टेटमेंट नंबर 3 मधलं EAC अँगल प्लस EAB अँगल या दोघांची सम करायची आहे. लेफ्ट हँड साईडची सम इक्वल टू राईट हँड साईड सम तुमची 1/2 मेजर ऑफ आर्क EC ही तुमची 3 ची राईट हँड साईड आहे प्लस 4 ची राईट हँड साईड तुमची 1/2 मेजर ऑफ आर्क BE. 1/2 इथं आपण कॉमन घेतलं तर अँगल EAC आणि BAE किंवा EAB या दोघांची ऍडिशन म्हणजे अँगल आपला BAC मिळतोय. 1/2 इथं आहे, इथं 1/2 आहे, म्हणून 1/2 आपण कॉमन घेतलं तर मेजर ऑफ आर्क EC प्लस मेजर ऑफ आर्क BE मिळेल. मग आर्क BE आणि आर्क EC यांची ऍडिशन केल्यावर आपल्याला आर्क BDC मिळते. म्हणून अँगल BAC इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क BDC. म्हणजे हे तुमचं थेरमचं 2 प्रूव्हचं स्टेटमेंट आहे ते आपण या ठिकाणी घेतलंय. तर इथं आपण ही जी कंडिशन आहे या कंडिशन मध्ये काय आहे, सेंटर O जो आहे तो इनसाइड द सर्कल इनसाइड द अँगल, हा जो सेंटर O आहे तो आपल्या या अँगलच्या आतमध्ये असेल, इनसाइडला असेल, आतमध्ये आतल्या भागात असेल, त्यावेळेस याप्रमाणे हे प्रूव्ह करता येतं. तर दुसऱ्या 2 कंडिशन ज्या आहेत त्या कोणत्या आहेत त्या पहा. नोट दॅट वी हॅव टू कन्सिडर 3 cases regarding the position of the center, the circle and inscribe angle. The center of the circle lies first तुमचं on one of the arms of the angle, तो कुठल्या तरी एका आर्म वरती असेल. नंतर सेकंड इन द इंटेरियर ऑफ द अँगल. इथं आपण ही कंडिशन घेतली इंटेरियर ऑफ द अँगल याप्रमाणे घेतलं. ही तुमची पहिली कंडिशन जी घेतलेली आहे ती तुमची कोणती येते, ही आर्म तुमची EAC जी आहे हिच्या आर्म वरती हा सेंटर आहे. ही कंडिशन याच्यामध्ये प्रूव्ह झालेली आहे, पहा लक्षात घ्या. आणि थर्ड वन इज इन द एक्सटेरियर ऑफ द अँगल. एक्सटेरियर ऑफ द अँगल म्हणून त्याची फिगर जी आहे ती काढलेली आहे याप्रमाणे पहा. तुम्हाला पुढच्या पानावरती किंवा त्याच ठिकाणी शेजारी काढून दाखवले आहे. हा जो अँगल आहे तो याप्रमाणे आहे आणि सेंटर तुमचा इथं आहे दाखवलेला O. तर मग अशी ही तुमची हा तुमचा आउटसाइड द या अँगल आहे, हा तुमचा BAC अँगल आहे आणि त्याच्या आउटसाइडला हा सेंटर आहे. तर आउटसाइड दिस फर्स्ट 2 आर प्रूव्ह 3 and 4 वी विल प्रूव्ह दॅट. 3 म्हणजे प्रूव्ह केलंय आपण EACचं मेजर हे याच्या हाफ आहे, ही तुमची फर्स्ट कंडिशन आहे. 4 मध्ये आपण जे आता प्रूव्ह केलं, 5 मध्ये जे प्रूव्ह केलंय BDCच्या याच्या हाफ आहे ते इनसाइड द हा O सेंटर जो इनसाइड द अँगल आहे. आणि एक्सटेरियर साठी जे आहे ते कसं प्रूव्ह करायचं ते थोडक्यात या ठिकाणी दाखवलेलं आहे ते आपण लिहूया. तर ही शेवटची फिगर जी आहे त्यासाठी सुद्धा रूल तोच पुन्हा. तर इथं फक्त सबट्रॅक्शन तुमचं होणार आहे. तर पहिला अँगल BAC इक्वल टू अँगल BAE मायनस अँगल CAE. हा जो BAC अँगल आहे तो तुमचा
होल अँगल BAE अँगल जो आहे BAE अँगल यातून जर तुम्ही हा कुठला EAC अँगल किंवा CAE अँगल हा सबट्रॅक्ट केला, हा टोटल अँगल आहे त्यातून हा अँगल आपण सबट्रॅक्ट केला की तुम्हाला अँगल BAC चं मेजर जे आहे ते मिळणार आहे. म्हणून इथं आता BAE म्हणजे काय झालं, सेंटर याप्रमाणे तुमचं म्हणजे बीचा हाफ तुमचं येणार आहे 1/2 मेजर ऑफ आर्क BE मायनस CAE पुन्हा हे तुमचं याच्याप्रमाणेच आहे बरोबर आहे पहिल्या कंडिशननुसार, म्हणजे त्याचं ECचा हाफ असणार आहे 1/2 मेजर ऑफ आर्क EC किंवा CE. थर्ड वरून तिसऱ्या विधानावरून हे तुम्हाला लिहिता येईल. मग तुमचं सबट्रॅक्शन केल्यावर काय मिळतंय, संपूर्ण BE आर्क आहे त्यातून EC आर्क मायनस केलं म्हणजे शिल्लक तुमची आर्क ही BC राहणार आहे बरोबर आहे. म्हणून 1/2 मेजर ऑफ आर्क कॉमन घेतलं आपण आर्क BE मायनस मेजर ऑफ आर्क EC म्हणा किंवा CE म्हणा सेम आहे, आणि यांची सबट्रॅक्शन आपण केली की आपला आर्क BC मिळते म्हणून मेजर ऑफ आर्क BC बरोबर आहे. म्हणून याचं मेजर जे आहे या अँगलचं मेजर BAC अँगलचं मेजर हे BCच्याच, इथं पॉईंट आपण D घेतला की ते BDCच्याच हाफ आहे असं याच्यावरून सुद्धा सांगता येतं.